Okay, good evening, dear educators. Mylene is back once again with a powerful webinar aimed at empowering teachers. We are proud to present our third webinar in this series. We are honored to have Dr. Prashant Gawande sir as our esteemed guest speaker today. He will be shedding light on the topic teaching and learning a joyous process. But before we begin, I would like to take a moment to introduce our guest speaker, Dr. Prashant Gawande sir. प्रशांत सर ज्ञानाचा एक अनमोल रत्न आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान काही वाक्यांमध्ये सांगणे खरंच खूप अवघड आहे. प्रशांत सरांची कार्यकिर्दी खूप विस्तृत आणि प्रभावशाली आहे. पण तरीही मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. प्रशांत सर हे BEd MAd तर आहेतच आणि त्याचबरोबर त्यांनी PhD इन एज्युकेशन पण केली आहे. ते सध्या वरिष्ठ अधिव्याख्याता आणि प्रभारी प्राचार्य म्हणून डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग म्हणजेच डायट यवतमाळ येथे कार्यरत आहेत. प्रशांत सरांचा वाटा पुस्तक निर्मितीमध्येही मोलाचा आहे. प्रशांत सर राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली येथे बालकांच्या गोष्टींच्या पुस्तक निर्मिती प्रक्रियेत समिती सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांनी SCERT माय इंग्लिश बुक 1 to 8 हा इंग्रजी अभ्यासक्रमाचा निर्मितीमध्येही मोलाचा योगदान दिला आहे. तसेच बालभारतीच्या निर्मिती प्रक्रियेत भाषा समिती सदस्य म्हणून 15 वर्षे त्यांनी कार्य केले आहे. VIT तमिळनाडू येथे 3 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी व्हेरीड क्वेश्चन्स इन लाईफ या विषयावर ते व्याख्याने देत आहेत. यासोबतच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी काहींचा उल्लेख मी इथे करते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद तर्फे नॅशनल इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड त्यांना देण्यात आला आहे. तसेच JCS जळगाव तर्फे आउटस्टँडिंग यंग पर्सन या पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित केले गेले आहे. टीचर्स ॲज ट्रान्सफॉर्मर्स IIM अहमदाबाद यांनी प्रकाशित केलेल्या गॅजेट मध्ये इंग्लिश लँग्वेज लॅबोरेटरी ह्या त्यांच्या प्रोजेक्टची नोंद झाली आहे. अशा अजून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते वेळोवेळी टीचर्स, पेरेंट्स यांचे वर्कशॉप्स देखील घेतात. जसे मी आधी सांगितले की प्रशांत सरांची कार्यकिर्दी खूप विस्तृत आणि प्रभावशाली आहे. पण वेळेअभावी मला सर्व काही सरांच्या कारकिर्दीबद्दल इथे सांगता येणार नाही आहे. प्रशांत सर आपल्यासोबत आज यवतमाळ येथून जुळले गेले आहेत. चला तर मग आपण आपल्या वेबिनार टीचिंग अँड लर्निंग अ जॉयस प्रोसेस याला सुरुवात करूयात. ओव्हर टू यू प्रशांत सर. प्रशांत सर, यू कॅन स्टार्ट. थँक्यू मॅम. गुड इव्हनिंग. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय? हो सर. हो सर, येतोय. हो, येस सर. तिसऱ्या वेबिनार मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. सर्वप्रथम मैत्री तर्फे जे आयोजन केलेलं आहे या वेबिनारचं, या सर्व टीमचं मनपूर्वक मी स्वागत करतो. त्यांचे आभारही मानतो की आपल्याशी संवाद साधायची संधी जी आहे ती या वेबिनारच्या माध्यमातून मला उपलब्ध करून दिली. विषयावर बराच डिस्कशन चर्चा करून हा विषय जो आहे तो आपण एकंदरीत तुमच्या पुढ्यात ठेवतोय.
टीचिंग अँड लर्निंग द जॉयस प्रोसेस. वेगवेगळ्या अँगलनी टीचिंग लर्निंग कशी जॉयस, आनंददायी, रॅप्च्युरस मोमेंट आपल्या आयुष्यामध्ये कंटिन्युअसली कन्सिस्टंटली आणून देणारी प्रोसेस कशी आहे, या अँगलनी आपण विद्यार्थी पातळीवर, पालकांच्या पातळीवर आणि स्वयं पातळीवर बिईंग द टीचर म्हणून या दृष्टिकोनातून आपण हळूवारपणे पुढे जाऊया. मला व्यक्तिशः असं वाटतंय की शिक्षक म्हणून, बिईंग द टीचर म्हणून सर्वच लोक, मग ते शिक्षक असो शिक्षिका असो, मेल अँड फिमेल टीचर्स, त्यांना आपसुकच दोन पद्धतीची पेरेंटिंग आहे, दोन प्रकारची पेरेंटिंग लाभलेली आहे. एक ते बायोलॉजिकल पेरेंट असतात आपल्या मुलामुलींचे, ज्यांना आपण प्रत्यक्ष जन्म दिलेला असतो, आणि क्लासरूममध्ये, शाळेमध्ये आल्यानंतर त्यांची एक दुसरी पेरेंटिंग सुरू होते आणि ती असते सोशल पेरेंटिंग, ज्याला आपण सामाजिक पालकत्व म्हणतो. म्हणजे घरी आपण आई बाबा असतो आणि शाळेमध्ये जे आहे ते सामाजिक पालकत्व स्वीकारलं, इतर आपल्या शाळेमधल्या किंवा वर्गामधल्या मुलांचं पालकत्व सुद्धा आपण स्वीकारलेलं असतं. दोन्ही ठिकाणची अकाउंटेबिलिटी बहुतांश सारखी असते. बायोलॉजिकल पेरेंट म्हणून काही वेगळ्या जबाबदाऱ्या पण आपल्याला असतात, एक आई किंवा बाबा म्हणून. सोशल पेरेंटिंग मध्ये पण एक कॉमन काही धागा पकडून आपण दोन्ही ठिकाणची पेरेंटिंग आणि दोन्ही ठिकाणची ही प्रोसेस जी आहे ती कशी जॉयस असते आणि ती कशी आपण मिस करतो कुठल्या तरी एका नकारात्मक मानसिकतेमध्ये, किंवा आपला माइंडसेट त्या पद्धतीचा सकारात्मक नसल्यामुळं ही जी एक आनंददायी प्रक्रिया आहे ती त्या प्रक्रियेला आपण कसं मुक्तो या दृष्टिकोनातूनही आपण पुढे जाणार. काय काय नेमकं आपण करणार आहे, या कशावर चर्चा करणार आहे हे आपण बघूया. ते आता काय करायचं आणि काय करू नये क्लासरूम सिच्युएशन मध्ये, जेणेकरून आपल्याला तो आनंद घेता येईल. व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट, म्हणजे या तासभरामध्ये आपण काय काय चर्चा करणार आहे हे बघतो. मुलांना क्लासरूम मध्ये किंवा घरी बिईंग द टीचर म्हणून, घरी बिईंग आई बाबा म्हणून आपण कुठल्या इन्स्ट्रक्शन्स आणि कमांड्स देतो आणि त्या कमांड्सचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो नेमका कसा होतो मुलांच्या प्रत्यक्ष जगण्यामध्ये, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये. ओव्हरऑल जे काही स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहे सायन्स नावाच्या मॅगझिन मध्ये, जे 2002 मध्ये सर्वे झालेला आहे, तर आई बाबांनी किंवा शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं किती अनन्यसाधारण महत्व असू शकते शाळा पातळीवर किंवा क्लासरूम सिच्युएशन मध्ये, प्ले ग्राउंड मध्ये, तर त्या अँगलनी आपण थोडीफार चर्चा करणार आहोत. बहुतांश ठिकाणी आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटलेलं असल्यामुळं हे इंग्रजी माध्यमांच्या शाळा पॅरलली जर त्यांच्या मातृभाषेकडे पालकांनी किंवा शिक्षकांनी दुर्लक्ष केलं कळत न कळत, तर त्यांच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्व विकासावर कुठला नकारात्मक परिणाम होऊ शकतो, या अँगलनी एक मुद्दा जो आपण चर्चेला घेणार आहे तो आहे मदर टंग टू अदर टंग हा जो आहे. नंतर आहे चिल्ड्रन्स इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. प्रत्येक मूल हे वेगळं असते, ते युनिक असते. वन इंडिव्हिज्युअल कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ अनदर. हा धागा पकडून आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसला कशा पद्धतीने बिईंग द पेरेंट्स ॲज वेल ॲज बिईंग द टीचर म्हणून मी ऍक्सेप्ट करायला हवं. कर्सिव्ह रायटिंग वर इथे चर्चा करणं प्रॅक्टिकली शक्य नाही, रायटिंगच्या सेमिनारमध्ये आपण ते घेतो. कर्सिव्ह रायटिंग हे मुलांच्या हस्ताक्षर घाणेरडे करण्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट करते. अगदी पहिल्या फेजमध्ये जर आपण इंट्रोड्यूस केलं, तर अगदी नर्सरी, KG1, KG2 जसं सर्व ठिकाणी चाललेलं आहे, तर त्यावर सुद्धा चर्चा एखाद दुसरा मिनिट जो आहे तो आपण घेऊ शकतो. टीचिंग लर्निंग ही प्रोसेस जी आहे ती कशी जॉयस आहे, हा तर आपला पार्टच आहे टीचिंग लर्निंग प्रोसेस. आणि नंतर आहे सेल्फ CPD, ज्याला आपण कन्सिस्टन्सी इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट और कंटिन्युटी इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट. आपण पहिला मुद्दा जर बघितला, इन्स्ट्रक्शन्स अँड कमांड. आई बाबा म्हणून घरी त्यांचे आई बाबा किंवा आपणही स्वतः आई बाबा असताना आपल्या मुलांना आणि वर्गामध्ये कायम आपण सूचना देत असतो, मुलांना कायम सूचना देत असतो. त्या सूचनाचं जर आपण स्टॅटिस्टिक अनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येईल, आणि संशोधन पण हे सांगते की मोर दॅन 70% सूचना ज्या आहेत, इन्स्ट्रक्शन्स अँड कमांड्स, त्या नकारात्मक असतात, निगेटिव्ह असतात. आता
म्हणजे मी काय विद्यार्थ्यांनी मुलांनी काय करू नये हेच त्या सूचनांमधून इंडिकेट होते सूचनांमधून. मग मुलांनी जसं जसं केलं किंवा जे काही करत असतील ते तसं करू द्यायचं का, असा पण एक प्रश्न किंवा शंका आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ शकते. तर मला मुळीच तसं सुचवायचं नाही. ज्या कुठल्या सूचना इन्स्ट्रक्शन्स कमांड्स मला द्यायच्या आहेत त्या सर्व सूचना ज्या आहेत त्याला पॉझिटिव्हली कन्वर्ट करता येऊ शकते. ज्या नकारात्मक टू सकारात्मक जे आहे ते काय करू नये यापेक्षा काय करावं अशा सूचनांमध्ये आपल्याला बदल करता येऊ शकते. 70% त्या संशोधनामध्ये असं दिलेलं आहे की ज्यावेळेस नकारात्मक सूचनांचा भडीमार मुलांवर घरी दारी शाळेमध्ये ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष जगण्यामध्ये एक पेसिमिस्टिक ऍटिट्यूड नकारात्मक भाव जो आहे तो निराशावाद जो आहे तो त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत. असा दूरगामी परिणाम जो आहे तो आपण दिलेल्या सूचनांचा मुलांच्या आयुष्यामध्ये होतो. मदर टंग टू अदर टंग हा जो पार्ट आहे म्हणजे आता संशोधनात पण ही सांगते की पहिली काही वर्ष जी आहे मुलांची वय वर्ष 9 ते 10 पर्यंत मुलांना मातृभाषेमधून किंवा नेटिव्ह लँग्वेजमधून किंवा त्यांच्या घरच्या भाषेमधून त्यांना कोपअप करावं. पहिला फेज जो आहे तो त्यांचा शिक्षणाचा फॉर्मल एज्युकेशनचा आणि नंतर त्यांना कुठल्या तरी परभाषेकडे स्विचओव्हर करावं असंही संशोधनं सांगतात. सिलेक्ट डेला आणि दुसरा एक त्यांच्या पार्टनर आहे या दोघांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे युजिंग ऑफ मदर टंग नावाचं. लंडन आणि परिसरामध्ये म्हणजे फ्रेंच आहे किंवा स्पॅनिश आहे अशा भाषा बोलणाऱ्या मुलांवर त्यांनी जवळजवळ 9 ते 10 वर्षापर्यंत संशोधनं केली आणि त्या संशोधनाच्या कन्क्लुजनमध्ये त्यांनी असं सांगितलं इंट्रोडक्टरी पॅरामध्येच असं दिलेलं आहे की अनलेस अँड अंटिल वी लर्न द मदर टंग प्रॉपरली वी कॅनॉट लर्न द अदर टंग इन अन अप्रोप्रिएट मॅनर. जोपर्यंत मी मातृभाषा व्यवस्थित शिकणार नाही माझ्या पहिल्या फेजमध्ये आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये तोपर्यंत मला परभाषा शिकण्यामध्ये जे आहे ते अनंत अडचणी येईल. परभाषा मी शिकू शकणार आहे असं मुळीच नाही, पण ज्या पद्धतीनं परभाषा शिकण्यामध्ये अडथळे येतील त्याचं मूळ जे आहे ती मातृभाषा मी पहिल्या फेजमध्ये न शिकल्यामुळं होऊ शकतो. मदर हा शब्दच मुळात असा इंडिकेट करतो की एम ला बाजूला काढला आपण की अदर हा शब्द त्याच्यामध्ये आहे OTHER अदर. इट मीन्स मदर टंग जर डोळ्यासमोर ठेवला आपण तर अदर टंग इज इन्क्लुडेड देअर इन द मदर टंग. परभाषा जी आहे ती मातृभाषा जी आहे ती परभाषेची जननी आहे. मग मातृभाषा म्हणजे केवळ मराठी किंवा केवळ हिंदी असं मुळीच नाही. फ्रान्समध्ये फ्रेंच जर त्यांची मातृभाषा असेल तर फ्रेंच कडून मग इंग्रजीकडे प्रवास, स्पॅनिश जर असेल तर स्पॅनिश कडून इंग्रजीकडे प्रवास, तेलुगू मुलं जर असेल तर तेलुगूकडून इंग्रजीकडे किंवा इतर भाषेकडे परभाषेकडे प्रवास असं ते अभिप्रेत आणि हे आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी मदर टंगचा जो आहे तो पहिल्या फेजमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मग जे चॅलेंजिंग विषय आहेत भाषा आहे गणित आहे जे काही कंटेंट आहे समजा ते जर खऱ्या अर्थानं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मुलांच्या मनामध्ये आणायची असेल ते जर रोट मेथड किंवा मोनोटोनस त्यांना बनवायचं नसेल तर मातृभाषेमधून त्यांना इनपुट देणं जे आहे ते फार गरजेचं राहते आणि हेच संशोधन सांगतं. त्यामुळं मग आता तरी सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जो काही कल पालकांचा किंवा ओव्हरऑल सर्वच लोकांचा आहे तर मग त्यांनी कुठल्या प्रिकॉशन घेणं आता हे आपण रिस्ट्रेन करू शकतो का मुलांचा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असणारा फ्लो जो आहे तो तर डेफिनेटली नाही. आम्ही जे काही म्हणजे मी आता गेली 7 वर्ष झाली शाळा आईबाबांची मुलांचं मानसशास्त्र आणि शैक्षणिक संगोपन असं एक 2.5-3 तासाचं वर्कशॉप आईबाबांसोबत संवाद साधत आम्ही पुढे जातो. काही व्हिडिओज दाखवून त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करून काही मध्येच त्यांना क्वेश्चनर वगैरे देऊन तर काय का मग ह्या जो तिथे आम्ही हे सांगतो की तुमची मुलं जर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये असेल मुलं तर तुम्ही एक काळजी मात्र घेतली पाहिजे आणि ती काळजी आहे की त्यांच्या मातृभाषेची जबाबदारी जी आहे मातृभाषेची ती आपण स्वतःहून जी आहे ती घेतली पाहिजे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची जस्ट अ मिनिट इंग्रजी भाषेमधून शिकणारी मुलं जी आहेत त्यांना खुशाल इंग्रजी माध्यमातून शिकू देणे परंतु त्यांच्या मातृभाषेची जबाबदारी जी आहे ती घरी पॅरा टीचर्स म्हणून आई बाबा जे आहेत किंवा त्यांचे जे इतर सोर्सेस आहेत त्यांनी उपलब्ध करून देणे.
असं जर केलं तरच मुलं जी आहे ती या प्रवाहामध्ये शिकू शकतील. दुसरा एक पार्ट आहे, सॉरी, नंतर चिल्ड्रन्स इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस जे आहेत ऍक्सेप्ट करून मुलांपर्यंत पोहोचणे, बिंग द टीचर म्हणून, ही सुद्धा तेवढीच आपली जबाबदारी आहे. कर्सिव्ह रायटिंगवर आपण बोलणार नाही आहे. टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती कशी जॉयस करता येईल ही आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण जाऊया. आणि सायमल्टेनियसली बिंग द टीचर म्हणून ही प्रक्रिया आपली आनंददायी करण्यासाठी आपल्या सीपीडीचा, कन्सिस्टन्सी इन प्रोफेशनल डेव्हलपमेंटचा कसा उपयोग आपल्याला करता येऊ शकेल हे पण आपल्याला बघता येईल. डिस्कशन ही प्रक्रिया जॉयस न होण्याचं कारण जे आहे ते काय असू शकते हे आपण आता पाहूया. काही ॲब्रिव्हिएशन्स आपल्या पुढ्यात मी ठेवलेले आहेत जे आपण युजली वेगवेगळ्या ठिकाणी बघतो, पुस्तकांमधून किंवा वेगवेगळ्या अभ्यासाच्या रेफरन्स बुक्समधून. पहिला जो आहे तो सर्व लोकांना माहिती आहे, तो आहे इंटेलिजन्स क्वेश्चन्स. पालक घरी, समजा कुटुंब संस्थेमध्ये, आणि आपली मुलं शाळेमध्ये घेतल्यानंतर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन ज्याला आपण शैक्षणिक संस्था म्हणू, या दोन्ही संस्थांचा पूर्ण फोकस जो आहे, मॅक्सिमम फोकस हा केवळ IQ डेव्हलप करण्यामध्ये आता सध्या आहे. एक्झाम ओरिएंटेड जे काही आपण करतो, एक्झाम ओरिएंटेड परीक्षेला फेस करण्यासाठी, ते सर्व IQशी रिलेट करते. आणि केवळ IQ म्हणजे एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स किंवा आपल्या प्रगती पुस्तकामध्ये असणारे जी न्यूमरिकल ग्रोथ आहे ती म्हणजेच मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट हे समजणं, हे किती घातक असू शकते मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये, हे तुम्ही आम्ही जे आहे ते बिंग द पेरेंट्स किंवा बिंग द टीचर म्हणून समजून घेतलं पाहिजे. पण मॅक्सिमम इंग्रजी माध्यमांच्या शाळा, ज्या सो कॉल्ड रेप्युटेड शाळा आपण ज्यांना म्हणतो, त्यांचा पूर्ण फोकस जो आहे तो केवळ IQवर आहे. हे सर्व करत असताना मुलांचं आयुष्य पुढे सरकत असते. त्या टप्प्यावर जे काही त्यांचं इतर क्वेश्चन्सची डेव्हलपमेंट होणं गरजेचं राहते सायमल्टेनियसली, त्याच्याकडे आपोआपच विटिंगली और अनविटिंगली दुर्लक्ष होते आणि मुलांच्या आयुष्यावर ओव्हरऑल त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठी एक व्हॅक्युम जी आहे ती तयार होते आणि त्याचे कॉन्सिक्वेन्स जे आहे ते आपल्याला पुढे चर्चेमध्ये लक्षात येईल की किती भयावह असू शकतात. म्हणजे अगदी मुलांच्या सुसाईड आहे, कमिटिंग सुसाईड्स असेल किंवा रिजेक्शन ऑफ द लाईफ आहे, छोट्या गोष्टींनी पॅनिक, रेस्टलेस होणं जे आहे, हे अशा अनंत गोष्टींना त्यांना टीनेज पासून समोर जे आहे ते फेस करावं लागतं. केवळ त्या टप्प्यावर इतर क्वेश्चन्सकडे शाळांनी, म्हणजे 2 संस्थांकडून आपल्याला साधारणतः अपेक्षा आता सध्या एक्झिस्टिंग सिच्युएशन मध्ये करता येऊ शकते मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये. आणि त्या संस्था आहे, एक आहे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन ज्याला आपण कुटुंब संस्था म्हणतो. आई बाबा किंवा ते कुटुंब जे आहे ती आता विभक्त कुटुंब झालेली आहेत, त्यामुळं अनंत समस्या पुन्हा आणखी मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी निर्माण होत आहे. आणि दुसरी संस्था आहे अकॅडमिक इन्स्टिट्यूशन ज्याला आपण शाळा महाविद्यालय म्हणू. तिसरी संस्था जी आहे एक सोशल इन्स्टिट्यूशन, त्याकडून फार काही आपल्याला अपेक्षा आता करता येऊ शकत नाही, कारण समाज जो आहे तो इतका डिग्रेड दिवसेंदिवस होत चाललेला आहे ओव्हरऑल, की मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये जे सोशल कॉन्ट्रीब्युशन अगोदर व्हायचं एक 5-25 वर्षापूर्वीपर्यंतचं ओव्हरऑल, तर ती समाजाकडूनची अपेक्षा जी आहे ती आता जवळजवळ जी आहे ती धुसरवत चाललेली आहे. त्यामुळे 2च संस्थांची अकाउंटेबिलिटी किंवा जबाबदारी जी आहे ती वाढलेली आहे मुलांच्या विकासामध्ये, आणि ती आहे, त्या 2 संस्था आहे कुटुंब संस्था आणि शैक्षणिक संस्था, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आणि आपल्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स. ह्या दोन्ही संस्थांनी इतर क्वेश्चन्स डेव्हलप करण्यासाठी जे आहे ते कॉन्ट्रीब्युट करणं, तेही डेलिबरेटली किंवा इंटेन्शनली कॉन्ट्रीब्युट करणं, ती त्यांची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे, मॉरल अकाउंटेबिलिटी आहे. हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे, बिंग द टीचर म्हणून आणि बिंग द पेरेंट्स म्हणून. हे सेमिनार जे आहे ते आपण दोघांसाठी समजा उपयुक्त ठरू शकेल. दुसरा क्वेश्चन जो आहे तो इमोशनल क्वेश्चन्स, ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. आपल्या सर्व लोकांना माहिती आहे की वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स नावाचं डॅनियल गोलमननी पुस्तक लिहून ठेवलेलं आहे छान. त्याच्याशिवाय सुद्धा इमोशनल क्वेश्चन्सवरची अनेक पुस्तकं जी आहेत ती उपलब्ध आहेत, पण त्यातल्या त्यात अगदी सुरुवातीपासून डॅनियल गोलमननी बऱ्यापैकी उहापोह केलेला आहे पुस्तकामध्ये. मुलांचं ओव्हरऑल बिहेवियर जे आहे, वर्तन जे आहे, आपण एकीकडे एज्युकेशन घेत असताना एज्युकेशनच्या संदर्भातल्या अनंत डेफिनेशन, अनेक डेफिनेशन्स आहेत. त्यातली एक डेफिनेशन आहे एज्युकेशन मीन्स द चेंज इन बिहेवियर. वर्तन परिवर्तन करते ते शिक्षण. मग शिक्षणानंतरचं वर्तन परिवर्तन तेव्हाच आपण अभिप्रेत करू शकतो किंवा अपेक्षित धरू शकतो मुलांकडून ओव्हरऑल, ज्यावेळेस त्यांचा इतर क्वेश्चन्स जे आहे ते डेव्हलप झालेला असतो.
त्यातला एक महत्वपूर्ण क्वेश्चन आहे इमोशनल क्वेश्चन, ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. भावनांवर नियंत्रण ठेवणे, यशाने हुरळून न जाणे, अपयशाने खचून न जाणे, छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांची रिॲक्ट होण्याची पद्धत असेल, वडीलधाऱ्यांशी किंवा ज्येष्ठांसमोरचं त्यांचं वागणं असेल, त्यांची बॉडी लँग्वेज आहे, चेहऱ्यावरचे सर्व एक्सप्रेशन्स किंवा जेस्चर्स आहे, त्यांच्या मुवमेंट्स आहेत, सर्व जे आहेत ते क्लासरूम सिच्युएशन मध्ये अगदी त्यांच्या बसण्याच्या पोस्चर पासून तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी या याच्याशी कोरिलेट करता येऊ शकतात. आणि इमोशनल क्वेश्चन्स जो आहे तो आपल्याला सर्वात महत्वाचं भावभावनांवर नियंत्रण करायला शिकवते. 1997 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी 10 जीवन कौशल्य जी ती रेक्टिफाय केली आहेत. 10 जीवन कौशल्य 1997 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्यामध्ये एक कौशल्य आहे ते आहे कोपिंग विथ इमोशन्स आणि एक कौशल्य आहे कोपिंग विथ स्ट्रेस. इमोशनल क्वेश्चन्सचं कोरिलेशन जे आहे ते भावभावनांवरचं नियंत्रण, भावभावनांचं समायोजन आणि ताणतणावाचे व्यवस्थापन किंवा समायोजन या 2 जीवन कौशल्याशी कोरिलेट करते. या 2 जीवन कौशल्याची कोपिंग विथ इमोशन्स आणि कोपिंग विथ स्ट्रेस हे 10 जी जीवन कौशल्य आहे ती मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान जे आहे ते देत असतात. इमोशनल क्वेश्चनचं कोरिलेशन WHO रेक्टिफाय केलेल्या त्या 10 जीवन कौशल्यापैकी कोपिंग विथ इमोशन्स आणि कोपिंग विथ स्ट्रेस या जीवन कौशल्याशी कोरिलेट करतात. नंतरचे 2 SQ आपल्याला दिसतात. अगोदर एकच SQ जो आहे तो इंट्रोड्यूस केला जायचा, तो आहे सोशल क्वेश्चन्स, ज्याला आपण सामाजिक बुद्धिमत्ता म्हणतो. सामाजिक बुद्धिमत्ता शिकल्यानंतर माझं समाजाशी काही देणं लागतंय, इतरांशी काही देणं लागतंय, माझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांशी प्रति असणारी माझी जी काही अटॅचमेंट आहे ती मला समाजापासून मला डिटॅच न करण्याची वृत्ती जी आहे ती या सोशल क्वेश्चन मध्ये खऱ्या अर्थानं अनिश्चित असते. सोशल क्वेश्चन्स हे मला स्वच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवते. बियॉन्ड द सेल्फ हे सोशल क्वेश्चन शिकवते. त्यामुळे इंटेलेक्च्युअली खूप स्वतःला खूप टॅलेंटेड असणारे, खूप स्किलफुल असणारे, खूप बुद्धिवंत असणारे लोक जे आहेत ते समाजाच्या खूपच उपयोगी असतील किंवा उपयुक्त असतील, समाजासाठी खूपच ते काम करत असतील अशी काही खात्री देता येऊ शकत नाही. मग हे अत्यंत बुद्धिजीवी किंवा हुशार असणारे लोक जे आहेत ते समाजाच्या कामी येत नसेल तर त्यांचं काय मिसिंग आहे, काय राहिलेलं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांच्या आयुष्यामध्ये मिसिंग असतो, तो असतो सोशल क्वेश्चन, ज्याला आपण सामाजिक बुद्धिमत्ता म्हणतो. आपण सर्व लोक बघतोय की IAS झालेले असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधून एखाद्या स्क्रुटिनी अतिशय रिगरस आणि खूप चॅलेंजिंग स्क्रुटिनी एक्झाम मधून चाळणी करून आलेले जे उच्च पदस्थ लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला समाजाशी काही देणं घेणं नसणारे आपल्याला बघायला मिळतात. त्यांना काही घेणदेण नसते. ते मोठ्या पदावर आहेत, होऊ शकते की ते जिल्ह्याचे प्रमुख सुद्धा असतील, पण ते जिल्ह्याच्या विकासामध्ये जिल्ह्याच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून तिथल्या तळागाळातल्या लोकांच्या उपयोगी पडतीलच याची काही खात्री देता येऊ शकत नाही. मग काय मिसिंग असेल त्यांच्या याच्यामध्ये, कारण त्यांच्या IQवर इंटेलिजन्स क्वेश्चन्सवर आपल्याला शंका घेता येईल का, तर नक्कीच शंका घेता येऊ शकत नाही. कारण त्यांनी ऑलरेडी त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर इंटेलेक्च्युअल लेवलवर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं असते. लाखो लोकांमधून काही हजारामध्ये जे सिलेक्शन होतात लोक, त्यामध्ये त्यांनी स्वतःला जे आहे ते डेव्हलप केलेलं असते, सिद्ध केलेलं असते. अशा लोकांच्या IQवर आपण शंका घेऊ शकत नाही. मग अत्यंत स्क्रुटिनी करून निघालेले, चाळणीतून बाहेर पडणारे हे जे क्रिमिलेअर लोक आहेत, अत्यंत बुद्धिजीवी लोक आहेत, बुद्धिमान लोक आहेत, ते समाजाच्या का बरं कामी पडत नसेल, तर त्या टप्प्यावर त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या घरी म्हणजे कुटुंब संस्थेमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये SQ सोशल क्वेश्चन्स इंट्रोड्यूस करण्यामध्ये, सोशल क्वेश्चन्स त्यांच्या जगण्यामध्ये इन्कल्केट करण्यामध्ये जे आहे ते ह्या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या काय असतात, फेल्युअर ठरलेल्या असतात. त्यामुळेच मोठमोठ्या पदावर असणारे लोक जे आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीचं बिहेव करत असताना दिसतात. ज्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात, ज्या मासेसमधून ते आलेले असतात, त्याच मासेसचं शोषण करताना आपल्याला दिसतात. त्याच मासेसला ते धारेवर जाताना दिसतात. त्याच मासेसच्या लोकांना ते टॉर्चर करताना दिसतात. IQ त्यांचा जबरदस्त असतो, पण त्यांचा इमोशनल क्वेश्चन्स आणि सोशल क्वेश्चन्स त्यांच्या आयुष्यामध्ये मिसिंग असल्यामुळं त्यांच्याकडे असणारा जी संवेदनशीलता समाजाप्रती असणारी जी आहे ती सेन्सिटिव्हिटी ती मिसिंग असल्यामुळं आणि त्यांच्याकडे असणारा समाजभान जे आहे ते मिसिंग असल्यामुळं जे आहे ते बुद्धिमान असून सुद्धा ते समाजाच्या कुठेही उपयोगी पडत नाही. त्याचमुळं IQच्या बेसवर मला एक अधिकारी बनता येऊ शकते मोठ्यात मोठा, पण मी यशस्वी अधिकारी बनेलच, लोकाभिमुख अधिकारी बनेलच, समाजाभिमुख अधिकारी बनेलच याची खात्री देता येऊ शकत नाही. ती खात्री तेव्हाच देता येऊ शकते जेव्हा त्याचा इमोशनल क्वेश्चन्स आणि सोशल क्वेश्चन्स जो आहे तो डेव्हलप झालेला असतो.
त्याच्या पलीकडे एक दुसरा क्वेश्चन्स आपल्याला पुढे दिसतो आणि तो आहे स्पिरिच्युअल क्वेश्चन्स, SQ जो आहे तो स्पिरिच्युअल क्वेश्चन्स. जगभरामधली संशोधनं, जगभरामध्ये जे काही आता चर्चा झालेली असेल तर त्यातून काही निष्कर्ष बाहेर पडलेली आहेत. आपल्या स्वतःच्या आतमध्ये डोकावण्यासाठी जे ह्या 2 क्वेश्चन्सशी रिलेट करते, सोशल क्वेश्चन्स आणि इमोशनल क्वेश्चन्स. माझ्या भावभावनांवर नियंत्रण करण्यासाठी, मला पॅनिक होण्यापासून वाचवण्यासाठी, माझ्या स्वतःच्या आतमध्ये माझं स्वतःचं परीक्षण, सेल्फ इस्टीमला सपोर्ट करण्यासाठी, केवळ दिवसभरामध्ये असणारी ही जी रनिंग आफ्टर समथिंग आहे, कायम धावत जाणे जे आहे, कशा येतं इंग्लिशमध्ये छान कोट आहे, लाईफ इज टू गो अहेड नॉट टू रन आफ्टर. पुढे जाणं म्हणजे जगणं आहेच, नक्कीच जीवन आहेच, पण कशा तरी कायम मागे धावत राहणं याला जीवन म्हणत नाही. तर हे कायम मागे धावत राहणारे जे लोक आहेत त्यांना एक पॉज घ्यायला लावणं, तो पॉज जो आहे तो स्वतःच्या आतमध्ये डोकावण्यासाठी उपयुक्त करणं, उपयोगी ठरवणं, हे जे आहे हे आहे स्पिरिच्युअल क्वेश्चन्सचं महत्व. ज्या कुठल्या धर्मपंथ संप्रदायामध्ये तुमचा माझा जन्म झालेला असेल त्या त्या धर्मपंथ संप्रदायामध्ये जे जे काही छान आहे, आध्यात्मिक बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो आपण, तर ते जे आहे ते मी करणे. सिंबलिक असेल, व्हॉट्सएव्हर इट मे बी, ते काही हेच केलं पाहिजे किंवा तेच केलं पाहिजे. मग ध्यान आहे, प्रार्थना आहे, प्राणायाम आहे, विपश्यना आहे, आनापान आहे, व्हॉट्सएव्हर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं सांगितलेलं आहे आणि ते छानच आहे. ते स्पिरिच्युअल क्वेश्चन्स मला इतर सर्व क्वेश्चन्सला सपोर्ट करते. स्पिरिच्युअल क्वेश्चन्स जे आहे ते मला बॅलन्स ठेवते. स्पिरिच्युअल क्वेश्चन्स जे आहे ते मला शांत करते. स्पिरिच्युअल क्वेश्चन्स मला संयम शिकवते. ऑब्व्हियसली त्याचं कनेक्शन जे आहे ते इमोशनल क्वेश्चन्सशी आहेच आहे. अलीकडे काही वर्षामध्ये, गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जास्त एक क्वेश्चन जो आहे तो असा वेगळा काढलेला आहे, जो EQ आणि SQचाच भाग आहे आणि तो आहे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन्स, AQ ज्याला म्हणतो आपण. ऍडव्हर्स आपल्याला माहिती आहे, ऍडव्हर्स सर्कमस्टान्सेस, प्रतिकूल परिस्थिती. ऍडव्हर्स सर्कमस्टान्सेसमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला स्वतःला बॅलन्स ठेवण्यासाठी, स्वतःला नियंत्रित करण्यासाठी, मला पॅनिक न होऊ देण्यासाठी, माझं आयुष्य रिजेक्ट न करण्यासाठी, मला कुठलाही अविचार किंवा कुविचार जो आहे तो माझ्या मनामध्ये न शिवण्यासाठी हा क्वेश्चन्स जो आहे तो मला सपोर्ट करते. त्याला ऍडव्हर्सिटी क्वेश्चन्स म्हटलेला आहे, संकटकालीन बुद्धिमत्ता. अतिशय क्रिटिकल किंवा केओटिक सिच्युएशन मध्ये सुद्धा मला हा जो आहे तो स्टेबल ठेवतो. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन्स जो आहेत, वेगवेगळे उदाहरण आपल्याला देता येऊ शकेल. मी एक साधं उदाहरण देईल की IIT मधून बाहेर पडलेला अतिशय इंटेलेक्च्युअल एक मुलगा जो आहे तो एक 20-25 वर्षापूर्वी समजा, तो तिथून त्याला वेगळी स्कॉलरशिप मिळते, चांगला त्याला मिळालेला असल्यामुळं, स्कोअर चांगला असल्यामुळे तो विदेशामध्ये जाऊन जो आहे तो आपला MS वगैरे पूर्ण करतो. तिथे तो लाखो रुपयाच्या पॅकेजवर काम करतो. तिथे 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर जे काही कोट्यावधी रुपये तो कमावतो, त्याला असं वाटतं की आपल्या देशामध्ये येऊन आपण UPSC जे आहे ते काय करावं, क्रॅक करावं. वापस येतो तो, UPSC क्रॅक करतो सेकंड अटेम्प्ट मध्ये मला वाटते, आणि IPS केडर त्याला मिळते. एका राज्यामध्ये, एका केडरमध्ये त्याला, IPS केडरमध्ये त्याला एका जिल्ह्याचा SP जो आहे तो पद मिळाल्यानंतर तोपर्यंत 29-30 त्याचं रनिंग एज झालेलं असते. 29-30व्या वर्षी जे आहे ते त्याचा प्रवास सुरू होतो. त्याच्या आयुष्यामध्ये एक सुस्वरूप आणि उच्च विद्याविभूषित जोडीदार त्याला मिळतो. दोघांचाही संसार सुरू होतो. त्यांना एक गोड मुलगी होते. तोपर्यंत 31-32 त्याचं वय होते. 1.5-2 वर्ष त्याचा संसार पुढे गेला असतो. 10-11 महिन्याची त्याची मुलगी जी येते. SP साहेबांचा ताफा जो आहे तो रेस्ट हाऊसला येतो. त्यांच्यासोबत इतरही लोक असतात. ऑब्व्हियसली SPचा लवाजमा आपल्या सर्व लोकांना माहिती आहे. ते रेस्ट हाऊसला अँटी चेंबरला जातात, दरवाजा बंद करतात, सोफ्यावर बसतात, पाणी आपल्या घशामध्ये रिचवतात, आपल्या कमरेला असणारी रिव्हॉल्वर जी आहे ती काढतात आणि आपल्या अगदी डोक्याला लावून आपल्या आयुष्याचा जो आहे तो अंत करतो. आता त्यांचं नाव किंवा हे काही घेण्याचं इथे कारण नाही. आपला मूळ उद्देश जो आहे तो ह्या SP साहेबांवर. एक दुसरं उदाहरण आहे, एका प्रतिथयश विद्यापीठामध्ये MSc केमिस्ट्री डिपार्टमेंट, म्हणजे केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट, स्वतः डॉक्टरेट असणाऱ्या, त्यांच्या अंडर कितीतरी मुला-मुलींनी PhDच्या त्या गाईड होत्या. पती जे आहे ते एका माजी कुलसचिव समजा, विदेशामध्ये मुलगा, सुनबाई, नातवंड, असं एक जबरदस्त बॅकग्राऊंड. अशा पार्श्वभूमीवर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये 2 वर्ष 2.5 वर्ष सेवेला उरलेले असताना आपल्या आलिशान कोट्यावधी रुपयाच्या 7व्या-8व्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमधून बाल्कनीमध्ये येतात त्या मॅम ज्या आहेत त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट, आणि त्या 8व्या मजल्यावरून 7व्या मजल्यावरून आपला सुंदर देह जो आहे तो खाली झोकून देतात आणि आपली जीवनयात्रा संपवतात. हे 2 उदाहरणं आपल्याला पुरेसे असतील की या दोघाही लोकांच्या, SP साहेब आणि या हेड ऑफ द डिपार्टमेंट मॅमच्या आयुष्यामध्ये त्यांच्या
त्यांच्यावर आपण शंका घेऊ शकतो का इंटेलिजन्स क्वेश्चन्सवर, त्यांच्या आयक्यूवर? तर डेफिनेटली नाही. त्यांनी आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावर स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ऑलरेडी दे हॅव प्रूव्ड देमसेल्स, बोथ ऑफ देम हॅव. मग त्यांच्या आयुष्यामध्ये काय मिसिंग आहे? तर त्यांच्या आयुष्यामध्ये मिसिंग हे इतर क्वेश्चन्स आहेत. इमोशनल क्वेश्चन्स मिसिंग आहे, सोशल क्वेश्चन्स मिसिंग आहे, स्पिरिच्युअल क्वेश्चन्स मिसिंग आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं, संकट काळामध्ये जे काही आयुष्यामध्ये काय वाटेल ते झालं तरी चालतंय, माझ्या जगण्यापेक्षा काही महत्वाचं असू शकत नाही, हा भाव निर्माण करणारा जो क्वेश्चन्स आहे तो आहे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन्स. ऍडव्हर्सिटी, काय वाटेल ते झालं तरी चालतंय, मरणे, कमिटिंग सुसाईड, नेव्हर बी द सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम, हा भाव निर्माण करणारा क्वेश्चन्स असतो, तो आहे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन्स. आणि त्यामुळं ओव्हरऑल जर पाहिलं तर आता आयुष्याच्या 57व्या वर्षी, आयुष्याच्या 58व्या वर्षी अतिशय उच्च विद्याविभूषित आणि उच्च पदस्थ असणाऱ्या लोकांना आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी बाध्य करणाऱ्या काय असेल, समजा त्यांच्या आयुष्यामध्ये काय मिसिंग असेल, तर ते मिसिंग असणारे हे इतर क्वेश्चन्स असतात. त्याच्यामुळं मुलांची इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी वाढवत असताना शाळा किंवा कुटुंब संस्थांनी, शाळा म्हणजे शैक्षणिक संस्थांनी आणि कुटुंब संस्थांनी मुलांच्या इतर क्वेश्चन्सकडे सुद्धा तेवढ्याच प्रभावीपणे लक्ष देणं त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये, ही काळाची गरज आहे. हे सर्वात महत्वाचा पार्ट आहे. त्याचे स्वतंत्र सेमिनार सुद्धा आहेत. समजा ऍडव्हर्सिटी क्वेश्चन्सवर, इमोशनल क्वेश्चन्सवर आपण व्हेरिड क्वेश्चन्स इन लाईफ नावाचा एक सेमिनार देतो. त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन्सवर आपण वेगवेगळी उदाहरणं देतो की हा क्वेश्चन्स आपल्या मुलांमध्ये इंटरक्ट करण्यासाठी कुठल्या ऍक्टिव्हिटीज घ्यायला पाहिजे, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट, असं सुद्धा आपण पुढे पुढे जाऊ. हे क्वेश्चन्स आवर्जून सांगण्याचं कारण हे आहे की शाळांमध्ये एखाद दुसरं युनिट बाजूला राहिलं तरी चालतंय, एक्झाम ओरिएंटेड जे आहे ते, पण हे क्वेश्चन्स विद्यार्थ्यांमध्ये इन्कल्केट करणं किंवा विकसित करणं राहून जाऊ नये, बिईंग द टीचर म्हणून किंवा बिईंग द आई बाबा म्हणून, हे सांगण्याचाच प्रायोरिटी सर्वात महत्वाचा हा प्रयत्न जो आहे तो माझा आहे. पुढे आहे की जगभरामध्ये क्लासरूममध्ये किंवा शाळांमध्ये सर्वात मोठी समस्या कुठली असेल आता सध्या, जी आपल्या सीपीडीसी म्हणजे कन्सिस्टन्सी इन प्रोफेशनल डेव्हलपमेंटशी कोरिलेट करते, आणि ती समस्या आहे इंटेलेक्च्युअल स्टार्वेशन ऑफ द स्टुडंट्स इन द क्लासरूम ऑर इन द स्कूल. मुलांची होणारी क्लासरूम सिच्युएशन मधली म्हणजे वर्ग पातळीवरची किंवा शाळांमधली होणारी बौद्धिक उपासमार ही पूर्ण नॉर्थ पोल टू साऊथ पोल, मग ते प्री प्रायमरी टू अगदी हायर एज्युकेशन पर्यंत, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत, केजी टू पीजी, सर्व लेवलवर मुलांची होणारी ही बौद्धिक उपासमार जी आहे, ती बौद्धिक उपासमार ही क्लासरूम सिच्युएशनची सर्वात भयानक आणि भयावह समस्या आहे, जी चिंतेची बाब आहे सध्याची. ही समस्या का बरं उद्भवलेली आहे? कारण ज्या पिढीसमोर आपण उभे आहोत, बिईंग द टीचर म्हणून किंवा बिईंग आई बाबा म्हणून किंवा इकडे सामाजिक पालकत्व स्वीकारलेले शिक्षक म्हणून, तर ती पिढी जी आहे ती आपल्यापेक्षा मिनिमम 10 पट हुशार आहे, ती ऍडव्हान्स आहे. इंग्लिशमध्ये छान कोट आहे, चाइल्ड इज अवर फादर, मुलं आपला बाप आहेत. मला तर असं वाटतं चाइल्ड इज अवर फादर्स फादर, मुलं आपल्या बापाचा बाप आहेत, बापाचा बाप आहे. आणि अशा बापाच्या बाप असणाऱ्या बापांसमोर आपण उभं राहणं, आणि ते 20-20 वर्षापूर्वीच्या जुनाट आणि रटाळ असणाऱ्या कन्सेप्ट, मेथड्स, इंटेलेक्च्युअल जे काही टेक्निक्स घेऊन त्यांच्यासमोर उभं राहणं, डेफिनेटली वी विल बिकम द आउट ऑफ फ्लो फ्रॉम देअर माइंड अँड फ्रॉम देअर हार्ट टू या याच्यात. अशा पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी स्वतःला अपडेट करत राहणं. असं म्हणतात की सर्वच लोक जे आहे ते स्वतःला अप टू डेट ठेवतात, पण अपग्रेड करतच असतील याची काही खात्री देता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे इंटेलेक्च्युअल स्टार्वेशन रिड्यूस करण्यासाठी, ते डायल्यूट करण्यासाठी किंवा ते इरेडिकेट करण्यासाठी बिईंग द टीचर म्हणून, मग तो केजी ते पीजी सर्व शिक्षकांची ती जबाबदारी ठरते की स्वतःला कायम अपडेट करत राहणं. त्याच्यामध्ये 2 पार्ट आपल्याला पाहायला मिळतात, ते आपल्याला पुढे पाहता येईल सीपीटीचा ज्यावेळेस पार्ट घेऊ आपण त्यावेळेस. इमोशनल इलिटरसी हा पार्ट आहे जो EQशी रिलेट करतो, आपण जो आहे तो त्याच्यामध्ये सांगतो. सेल्फ लर्निंग आणि लर्निंग बाय डुईंग ह्या क्लासरूम सिच्युएशन आणि आपलं टीचिंग लर्निंग प्रोसेस जॉयस करण्यासाठीचे सपोर्टिव्ह जे आहे ते लर्निंग टेक्निक्स आहे. सर्वात महत्वाचं, घंटो का काम मिनिटो में करणारी, शिक्षकाला फॅसिलिटेटर म्हणून खऱ्या अर्थानं त्याची आयडेंटिटी प्रशस्त करणारे हा 2 जे पार्ट आहेत, जे जॉन ड्वी नावाच्या लर्निंग बाय डुईंग आणि सेल्फ लर्निंग हे आपल्याला पाहायला मिळतं शिक्षण तज्ञ. स्वयं अध्ययन आणि कृतीयुक्त अध्ययन, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट, हे जर आपल्याला पाहायचं असेल, लेट द चाइल्ड वेट अँड यू टू, मुलांनी सुद्धा वाट पाहणे आणि आपण सुद्धा, म्हणजे लेट द चाइल्ड वेट अँड यू टू.
काय इंडिकेट करते हे पेशन्स इंडिकेट करते. पेशन्स तुमच्या माझ्यामध्ये संयम निर्माण करणे. शिक्षण प्रक्रिया इट्स असं इंग्लिशमध्ये छान कोट आहे की एज्युकेशन इज द डायनॅमिक ट्रान्झिटरी अँड द ग्रॅज्युअल प्रोसेस. शिक्षण प्रक्रिया ही अखंड अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ती ट्रान्झिटरी प्रोसेस आहे, अल्टरनेटिव्ह प्रोसेस आहे, ती बदलणारी पण प्रक्रिया आहे आणि इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस, ती हळूवार चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण प्रक्रियेला पी हळद हो गोरी हे लागू पडत नाही, हे लागू पडत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली सिस्टममध्ये जे काही चाललेलं आहे ते पी हळद हो गोरी या अनुभवातूनच चाललेलं आहे. क्लासरूममध्ये सर्व शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आज दिलं की लगेच उद्याच त्यांना पटकन त्यांना आउटपुट हवे असतात. असा चमत्कार जो तो शिक्षण प्रक्रियेमध्ये होणे नाही. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून, वेगवेगळ्या सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंडमधून मुलं जे आहेत ती आपल्या पुढ्यात असतात. त्यामुळं त्यांना त्यांचे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मला ऍक्सेप्ट करून त्यांना त्या पद्धतीने इंडिव्हिज्युअली ट्रीट करून काही मासेसमध्ये पण तयार होतील, पण काही मुलांना इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट गरजेची असते. आणि त्यामुळं शेवटच्या मुलापर्यंत जे काही मला कंटेंट पोहोचवायचं आहे किंवा जे काही सांगायचं आहे ते पोहोचवण्यासाठी सर्वात पहिली क्वालिटी बिंग द टीचर म्हणून कोणती असेल, जे मला अस्वस्थ करण्यापासून वाचवते, रेस्टलेस मी होणार नाही, पॅनिक होणार नाही, तर ते आहे संयम. शिक्षकी पेशामध्ये दोन मूल्य जी आहे, त्या दोन क्वालिटीज ज्या आहेत, दोन व्हॅल्यूज ज्या आहेत त्या असायलाच हव्या. अदरवाईज त्यांनी शिक्षकी पेशा सोडून दुसरं काही पण केलं तरी चालेल. आणि त्या क्वालिटीज किंवा व्हॅल्यूज आहेत संवेदनशीलता आणि संयम. संवेदनशीलता आणि संयम. संवेदनशीलता आणि संयम, सकारात्मकता ह्या शिक्षकी पेशा ज्या आहेत ते आत्मा आहे. नंतर आहे मुलांना, म्हणजे आता हे चिल्ड्रनच्या बाबतीत आपण सांगतो की मुलांना लेट देम कम्युनिकेट अँड एक्सप्रेस. मुलांना अभिव्यक्त होऊ द्या विदाउट एनी हेजिटेशन. हे केव्हा शक्य आहे? मुलं शिक्षकांसमोर किंवा आईबाबांसमोर केव्हा व्यक्त होतील, केव्हा अभिव्यक्त होतील? विदाउट हेजिटेशन केव्हा अभिव्यक्त होतील? तर त्यासाठीचं हे आहे की फिअरलेस अटमॉस्फिअर. भयमुक्त वातावरणामध्येच मुलं एक्सप्रेस होऊ शकतात, ते रिलीज होऊ शकतात. त्याच्यामुळं समजा इंग्रजीच्या तासामध्ये इंग्रजी विषयाची भीती जी ऑलरेडी मुलांच्या मनामध्ये आहे आणि इंग्रजी विषय शिक्षकाची भीती जर असेल तर व्हॉट विल बी द फ्युचर टू द इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेला कुठलंही भविष्य असणार नाही. सरळ सरळ जे मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी भयमुक्त वातावरणामध्येच मुलं खऱ्या अर्थानं फुलू शकतात, ते एक्सप्रेस होऊ शकतात. दुसरं एक आहे की मुलांमध्ये कॅन ॲटिट्यूड जनरेट करणे. मला असं वाटते की शिक्षकी पेशामध्ये बिंग द टीचर म्हणून मी एखाद दुसऱ्या मुलाला एनकरेज करून शकलो तरी चालेल, एनकरेज, पण माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये एकही मुलगा किंवा मुलगी डिस्करेज होणार नाही याची मी जाणीवपूर्वक काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं आहे. मुलांना एस यू कॅन, तू करू शकतोस, तू करू शकतेस, हा कायम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तो मुलांमध्ये इन्कल्केट करणे. इंग्लिशमध्ये छान कोट आहे, दे कॅन फ्लाय बिकॉज दे थिंक दे कॅन. ते भरारी मारू शकतात कारण त्यांना असं वाटते की ते भरारी मारू शकतात. ती भरारी मारू शकण्यासाठीचं कॅन ॲटिट्यूड जनरेट करण्यासाठीचं माझं कॉन्ट्रीब्युशन, हे याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेट देम लर्न टू ड्रीम. मुलांना त्यांच्या लेवलवर इंडिव्हिज्युअली डिफर करते, हे त्यांच्या पद्धतीनं त्यांना स्वप्न बघू द्या आणि त्या स्वप्नांना सत्यसृष्टीत उतरण्यासाठी एक सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहूया. हा एक पार्ट आहे. जनरेट द रिसर्च ॲटिट्यूड सर्वात महत्वाचा पार्ट आहे. आणि बहुतांश फारच रेअर पालक असे आहे की मुलांना या दिशेनं जे आहे ते करिअरच्या रिसर्च फील्डमध्ये आपल्या मुलांना जाणीवपूर्वक त्या दिशेनं त्यांची वाट प्रशस्त करतात. फारच क्वचित पालक असे आहेत. त्यांचे ठरलेले चाकोरीबद्ध जे आहे ते फील्ड आहे. त्याच्यामुळं संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपली मंडळी कमी असण्याचं मूळ जे आहे ते अगदी शाळा पातळीवर किंवा कुटुंब पातळीवर संशोधनाकडे पाहण्याचा असणारा दृष्टिकोन. संशोधनाचं कोरिलेशन जे आहे ते पैशाशी किंवा आर्थिक सुबत्तेशी लावणं, हा सुद्धा एक चुकीचा दृष्टिकोन जो आहे तो पालकांमध्ये आणि सर्वच ओव्हरऑल लोकांमध्ये, समाजामध्ये दिसतो आणि रिसर्च ॲटिट्यूड पासून मुलांना, पालकांना ते दूर ठेवतो. त्याच्यामुळं मुलांमध्ये संशोधन वृत्ती जी आहे ती विकसित करणे हे तुमचं माझं काम आहे. नंतर आहे जनरेट द ओनर्स ॲटिट्यूड. तुम्हाला आम्हाला हे सत्य, सूर्यसत्य स्वीकारलं पाहिजे आता की सर्वच्या सर्वच कुठल्याही फील्डमध्ये मुलांनी स्वतःला सिद्ध केलं असेल तर सर्वच मुला-मुलींना नोकरी, आणि तेही शासकीय नोकरी मिळेल असं स्वप्नातही आपल्याला विचार करता येऊ शकणार नाही. मग त्यांनी घेतलेलं शिक्षण वाया जाईल का?
तर डेफिनेटली नाही. ते वाया जाणार नाहीच 101%, कारण कुठलंही एज्युकेशन नेव्हर गोज इन व्हेन असं म्हटलं जातं. शिक्षण कुठलंही वाया जात नाही, व्यर्थ जात नसते. त्यामुळं त्यांचं शिक्षण व्यर्थही जाणार नाही आणि त्यांना स्वावलंबी सुद्धा बनता येईल, स्वतःला सिद्ध करता येईल. ते जॉब करणार नाही तर जॉब जनरेट करणारी व्यक्ती तयार होईल. या दृष्टिकोनाचा ओनर्स ॲटिट्यूड जो आहे तो मुलांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच मुलांमध्ये त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी आणि पालकांनी हा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कॉन्ट्रीब्युट करणे. जनरेट द ओनर्स ॲटिट्यूड. नंतर आहे जनरेट द ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, जो हळूहळू जो आहे तो दुसरा होत चाललेला आहे. कृतज्ञता भाव. मला काहीच कशाचं न वाटणं, मी इग्नोर करणं. अगदी तुम्ही जर अगदी आपल्या घरी सुद्धा मुलांचा जर बॉडी लँग्वेज आणि हे जर पाहिली तर ड्रॉइंग रूम मध्ये आई बाबांची मित्र समजा बसलेले असेल, आपला मुलगा किंवा मुलगी 10वी 12वी 8वीचा आहे, त्या ड्रॉइंग रूम मधून समोरून जात आहे त्यांच्या, तर तो मुलगा किंवा मुलगी त्याची बॅग घेऊन जात असताना आपल्या आलेल्या पाहुण्यांकडे ढुंकून न पाहणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांच्याकडे स्माईल सुद्धा न देणं, हे ओव्हरऑल तुमच्या कुटुंबाचं कल्चर जे आहे ते रिफ्लेक्ट करणारं असतं की आई बाबांचं काहीतरी इथे मिसिंग आहे. मुलांनी केवळ स्माईल करणं एवढंच पुरेसं नाही, तर आणखी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तिथे दिसून पडते. त्यामुळं हा जो कृतज्ञता भाव आहे, कोणीही समजा मदत केल्यानंतर त्याच्याप्रती कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करण्याचा जो भाव आहे तो एक दिवसाचा जॉब नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मला माझ्या स्वतःच्या बिहेवियर मधून जे आहे ते सुद्धा काय करावं लागेल, रिफ्लेक्ट करावं लागेल. मला छान वाक्य लीलाताई पाटील यांच्या शिक्षण देता घेता या पुस्तकामध्ये आहे की ज्या ज्या गोष्टी मुलांनी कराव्या असं आपल्याला वाटते, पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून, ज्या ज्या गोष्टी मुलांनी कराव्या असं आपल्याला वाटते किंवा ज्या दिशेनं मुलं जावी असं आपल्याला वाटते, त्या दिशेनं तुम्ही जायला शिका आणि त्या गोष्टी तुम्ही स्वतः करायला शिका. म्हणजे जोपर्यंत आधी केले मग सांगितले, याचा जो एक इम्पॅक्ट आहे तो दूरगामी असतो, तो सस्टेनेबल राहतो. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, हा जो द्वितीय पुरुषी भाव आहे हा जो आहे तो नक्कीच कामी नसणार आहे. त्यामुळं मुलांनी ज्या ज्या गोष्टी कराव्या असं वाटते त्या स्वतःमध्ये आपल्या वर्तनातून ते प्रतिबिंबित व्हावं असं साधारणतः अभिप्रेत आहे. नंतर आहे कीप देम अलोव फ्रॉम गॅजेट्स. याचा अर्थ त्यांना डिटॅच करावा असं मला मुळीच सुचवायचं नाही, पण त्याचे टायमिंग ठरलेले असेल, त्याचा त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कसा फायदा करून घेता येईल या दृष्टिकोनातून त्यांचं काउन्सिलिंग असेल, त्यांचं समुपदेशन असेल, त्यांना मार्गदर्शन असेल, हे शिक्षक किंवा पालकांकडून होणं गरजेचं आहे या गॅजेट्सचं. इंग्लिशमध्ये छान कोट आहे जे गॅजेट्सच्या संदर्भात म्हटलेलं आहे की देर इज नो प्रॉब्लेम ऑफ द सोर्सेस अँड कोर्सेस नाउअडेज. देर इज नो प्रॉब्लेम ऑफ द सोर्सेस अँड कोर्सेस नाउअडेज, प्रॉब्लेम रिमेन्स विथ द ह्युमन रिसोर्सेस. आता कोर्सेस आणि सोर्सेसची वानवा नाही, हजारो स्त्रोत तुमच्या माझ्या अवतीभोवती जे आहे ते उपलब्ध आहेत, काही मोफत आहेत, काही पेड आहेत. त्या सोर्सेस आणि कोर्सेस मधून माझ्या आयुष्यासाठी, माझ्या स्वतःच्या विकासासाठी, माझ्या स्वतःच्या करिअरसाठी कुठले उपयुक्त आहे ते रेक्टिफाय करणे, ते क्लासिफाय करणे, ते चूज करणे, हे एक मोठं आव्हान जे आहे ते तुमच्या माझ्या समोर आहे. प्रॉब्लेम रिमेन्स विथ द ह्युमन रिसोर्सेस. ह्या सर्व गॅजेटचा माझ्या स्वतःच्या करिअरसाठी, डेव्हलपमेंटसाठी उपयोग कसा करून घेता येईल यासाठीचं मार्गदर्शन हे 2 संस्थांकडून अभिप्रेत आहे आणि ते कुटुंब संस्था आणि शैक्षणिक संस्था, शिक्षकांकडून आणि पालकांकडून. नंतर आहे जनरेट द सेल्फ इस्टीम. स्वची जाणीव मुलांमध्ये काय करणे, विकसित करणे. स्वची जाणीव काय, स्वची जाणीव मगाशी मी जे सांगितलेलं आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी 1997 ला जी 10 जीवन कौशल्य सांगितलेली आहे त्यातलं पहिलं जीवन कौशल्य आहे सेल्फ इस्टीम. त्याला म्हटलंय स्वची जाणीव. माझ्यामध्ये असणारी बलस्थान आणि दुर्बलस्थान, माझ्यामध्ये असणाऱ्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस हे मला स्वतःला अनालाइज करता येईल, त्याचं विश्लेषण करता येईल. ते हे बलस्थान प्लस आणि मायनस पॉइंट्स, स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस हे मला स्वतःला माझ्यामधले काय करता येईल, ओळखता येईल. हा जो भाव आहे हा भाव आपल्याला खऱ्या अर्थानं स्वतःला डेव्हलप करण्यासाठी अनन्यसाधारण महत्व. म्हणजे माझ्याकडे जे जे काही नाही आहे, माझ्याकडे जे जे आहे ते मला जसं आहे तसं जपता येईल, त्याला फुलवता येईल. जे नाही आहे ते इंटेन्शनली विकसित करता येईल. नागपूरचे बोबडे नावाचे एक कवी आहेत, त्यांची एक कविता याच्याशी कोरिलेट करता येऊ शकते.
सेल्फ इस्टीम सोबत नेहमी मी सांगतो सर्व ठिकाणी की सागर पोहत बाहुबळाने नाव तयास मिळून मिळवर. सागर पोहत बाहुबळाने नाव तयास मिळून मिळवर. जो स्वबळावर सागर पोहून जाण्याची हिंमत ठेवतो त्याला नाव मिळाले मध्ये काय किंवा नाही मिळाले काय काही फरक पडत नाही, कारण त्यांनी त्या कॉन्फिडन्सने उडी मारली असते सागरामध्ये. पुढे ते असं म्हणतात की वो स्वयंच जो तेजोनिधी तरणी तद्ग्रही दीप जळवणं जळवरे. स्वतः जो तेजोनिधी तरणी आहे, सूर्य आहे, स्वयंप्रकाशित आहे, त्याच्या घरी दीप जाळे काय किंवा नाही जाळे काय काही फरक पडत नाही. पुढे तो असं म्हणतो की जो करी कर्म आहे तू निरंतर वेद तयास कळो न कळो रे. जो आहे तो आणि निरंतर काम करतो त्याला वेद कळाले काय किंवा नाही कळाले काय काही फरक पडत नाही. आणि पुढे तो असं म्हणतो की ओळख पटली ज्यास स्वतःची देव तयास मिळो न मिळो रे. ज्याला स्वतःची ओळख पटली त्याला मंदिर मस्जिद गुरुद्वारा याची उंबरठी झुजण्याची काही गरज पडत नाही, कारण सर्व धर्माचं सार जे आहे ते की गॉड ऑर ऑलमायटी परमिट्स एव्हरीवेअर इन ईच अँड एव्हरी एलिमेंट्स ऑफ नेचर वेदर इट इज लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. सर्व ठिकाणी ईश्वराचं किंवा निसर्ग शक्तीचं अस्तित्व असेल तर ते माझ्यामध्ये सुद्धा अनुष्ठित आहे. ऑब्व्हियसली आय हॅव द ग्रेट सिग्निफिकन्स अँड आय एम द प्रॉमिनंट पर्सन ऑन दिस प्लॅनेट. हा जो स्वतःमध्ये असणारा जो भाव आहे तो निर्माण करणे आणि ते जे आहे ते सेल्फ इस्टीम जे आहे ते कौशल्य, जीवन कौशल्य जे आहे ते आपल्याला शिकवते. डेलिबरेट फ्रेंडशिप विथ दिव्यांग हे मी जाणीवपूर्वक सर्व आईबाबांच्या शाळांमध्ये सांगतो. दिव्यांग मुलांसोबतची जाणीवपूर्वक मैत्री करणे. मी नॉर्मल मुलांच्या आईबाबांना जे आहेत ते मुद्दाम सांगतो की आपली मुलं नॉर्मल जरी असतील ते दिव्यांग नाही आहेत, असं असताना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये, मुलाच्या मुलीच्या आयुष्यामध्ये एक तरी मित्र किंवा मैत्रीण जी आहे ती दिव्यांग असली पाहिजे. त्याचं कोरिलेशन मगाच्या इमोशनल क्वेश्चन्स आणि सोशल क्वेश्चन्स आहे सर्वात महत्वाचं. ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये एखादा दिव्यांग मित्र किंवा मैत्रीण असते, समजा ती अस्थिव्यंग आहे किंवा ती पार्शली ब्लाइंड आहे किंवा टोटली ब्लाइंड आहे, माझा मित्र किंवा मैत्रीण, तर मला कुठल्याही तत्वज्ञान आईबाबांना किंवा शिक्षकांना पाजण्याची गरज राहत नाही, कारण आपोआपच त्याला असिस्ट करणे आहे, त्याला मदत करणे आहे, त्याला सहकार्य करणे आहे, त्याला मदतीचा हात देणे आहे. तो जो इन्स्टिंक्ट आहे तो माझ्यामध्ये आपोआपच येतो. आणि आपल्यामध्ये असणारा इमोशनल क्वेश्चन्स आणि सोशल क्वेश्चन्स हा भाव जर आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं निर्माण करायचा असेल, त्यांच्यामध्ये त्याचं विकसन व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्या मुला मुलींच्या आयुष्यामध्ये एकतरी दिव्यांग मित्रमैत्रीण जी आहे ती असली पाहिजे. व्हॉट टू डू बिंग द टीचर हा एक महत्वाचा पार्ट आहे. कन्सिस्टन्सी इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट, मगाशी आपण पाहिलं सीपीडी, आपल्या व्यावसायिक विकासामध्ये सातत्य ठेवून. कीप पेशन्स फॉर द रिझल्ट अँड द आउटकम. मगाशीच आपण पाहिलं की पी हळद हो घरी हा कार्यक्रम नाही एज्युकेशन सिस्टम मध्ये, की आपल्याला संयम ठेवावा लागेल रिझल्ट आणि आउटकमसाठी, आणि तो हे इंडिव्हिज्युअली संयम ठेवावा लागेल. काही मुलांना पटकन रिझल्ट मिळू शकते काही मुलांमध्ये, तर काही मुलांमध्ये काय होईल की आपल्याला वेट पण करावं लागेल. इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट ज्याला आपण उपचारात्मक अध्यापन म्हणतो ते सुद्धा काही मुलांना करावं लागेल. व्यक्तिगत पातळीवर त्यांना मदत करणे हे सुद्धा करावं लागेल. आपल्या क्लासरूम मधले जे चुणचुणीत मुलं आहेत, जे गिफ्टेड मुलं आहेत, त्यांचा व्यापार पॅरा टीचर म्हणून क्लासरूम सिच्युएशन मध्ये पिअर किंवा पेअर लर्निंगसाठी करून घेणं हे सुद्धा शिक्षकाचं आहे. त्यामुळं आपला रेस्टलेसनेस किंवा आपला खऱ्या अर्थानं वेळ जो आहे तो आपल्याला वाचवता येऊ शकते. आणि समवयस्क वयोगटातली मुलं जी आहे पॅरा टीचर म्हणून ती कुठल्याही शिक्षकापेक्षा जास्त मदत करू शकतात. ह्या ज्या टेक्निक्स आहेत मिस सर्व करणे हे सध्या आउटडेटेड झालेलं आहे. अशा अनेक रिसोर्सेस उपलब्ध करून देईल. अनेक शिक्षक आम्हाला असं म्हणतात टीचर ट्रेनिंगच्या दरम्यान शाळा भेटीमध्ये सुद्धा बघायला मिळते की सर म्हणले आम्ही जीव तोडून शिकवतो तरी पाहिजे असं जे आहे ते आम्हाला प्रतिसाद मिळत नाही मुलांमध्ये. मी त्यांना म्हटलं की तुम्ही जीव तोडून शिकवतात त्यामुळेच तुम्हाला प्रतिसाद नाही मिळत. त्यांना म्हणत असतो आम्ही की जीव तोडणं म्हणजे सेपरेशन आलं. जीव तोडणं म्हणजे सेपरेशन, मुलांचा जीव तिकडे आणि आपला जीव इकडे. आम्ही त्यांना म्हणतो की जीव जोडून शिकवणाऱ्या लोकांना प्रतिसाद मिळते. कम्प्लीट बॉन्ड विथ द स्टुडंट्स, जीव तोडण्यापेक्षा जीव जोडून शिकवणाऱ्या लोकांना. पुढे आहे चेंज द माइंडसेट अबाउट मिस्टेक्स ऑफ द स्टुडंट्स. मुलांच्या चुकांकडे सकारात्मकपणे पाहणे, मुलांच्या चुकांकडे सकारात्मकपणे पाहणे. चुकला की सोडपला, चुकला की मारलं, चुकलं की त्याला चुकीची फुली देणे, चुकलं की त्याची वही पाडणे किंवा पान फाडणे, चुकलं की रागावणे, ही जी हा जो एक माइंडसेट आहे किंवा ही जी वृत्ती आहे त्यापासून स्वतःला विड्रॉ करणे बिंग द टीचर म्हणून. आपली टीचिंग लर्निंगची प्रोसेस कशी जॉयस करता येईल यासाठीचे काही पथ्य जे आहे ते आपण सांगत आहे. व्हॉट नॉट टू डू. चेंज द माइंडसेट अबाउट मिस्टेक्स ऑफ द स्टुडंट्स. मी तर टिळकांची माफी मागून असं म्हणेल की चुका करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे क्लासरूम सिच्युएशन मध्ये मुलांचा, आणि मी चुका करणारच. सरळ सरळ जे आहे
शांतिनिकेतन मधलं आपण बघितलं असेल, प्री प्रायमरी मधलं स्पेशली बालशिक्षणामध्ये सांगितलेलं आहे. निसर्गयोगी रवींद्रनाथ म्हणून पुस्तक आहे, त्यामध्ये उहापोह झालेलं आहे. त्याचं सांगितलेलं आहे की शांतिनिकेतनमध्ये बालशिक्षणामध्ये छोट्या छोट्या मुलांच्या वयामध्ये कुठेही चुकीची फुली मारल्या जात नाही. चुकीची फुली जी आहे ती, समजा आता 3+4 इक्वल टू एखाद्या मुलीने, गोड मुलीने किंवा मुलाने 8 लिहिलेलं आहे, जिथे 7 लिहिणं अपेक्षित होतं. तर आम्ही काय करू, नॉर्मल शिक्षक ज्याला म्हणू, तर आपण आपल्या वृत्तीप्रमाणे जी आहे ती बारीक फुलीपासून तर जेवढी मोठ्यात मोठी मारता येईल तेवढी चुकीची फुली मारू. बारीक फुली मारणारे जे आहे ते कंजूस लोक असतात. मोठी फुली मारणारे जे आहे ते पॅनिक लोक असू शकतात. फुली मारून वहीचं पान फाडणारे जे आहे ते त्यांच्या घरी प्रॉब्लेम असू शकते. पान फाडणे आणि मुलांना फिरकावणे असे सुद्धा काही लोक असू शकतात. त्यांना खऱ्या अर्थानं जे आहे ते उपचाराची गरज असते, त्या लोकांना जे आहे. पण शांतिनिकेतनमध्ये कुठल्याही बाल शिक्षणामध्ये छोट्या मुलांच्या वहीमध्ये चुकीची फुली मारत नाही. जिथे चूक असेल, समजा जिथे 7 हे 8 अपेक्षित होतं आणि 7 लिहिले, त्या 7 वर ते स्टार करतात किंवा असं फुल काढतात. चुकीची फुली मारायला जेवढा वेळ लागतो तेवढा स्टार करायला किंवा फुल काढायला पण लागतो. म्हणजे वेळ पण काही असा जादा लागत नाही. मग पुढे काय करतात, त्या मुलाला किंवा मुलीला समोर बोलावून त्यांच्याकडून ती चूक जी आहे ती दुरुस्त करून घेतात. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करतात आणि नंतर बरोबर असणारा अंक किंवा आकडा जो काही असेल तो समोर त्यांच्याकडून लिहून घेतात. एवढी सोपी आणि साधी गोष्ट आहे. सूत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी, की ज्या आईबाबांना आणि ज्या शिक्षक शिक्षिकांना मुलांच्या चुकांना फुलांमध्ये परिवर्तित करण्याचं सामर्थ्य असते, ज्यांच्यामध्ये, ते मुलांच्या आयुष्याचं नंदनवन करू शकतात. चुकांना फुलांमध्ये परिवर्तित करण्याचं सामर्थ्य जे आईबाबांमध्ये आणि शिक्षकांमध्ये असते. चुकांकडे किती पॉझिटिव्हली बघता येऊ शकते मुलांच्या, हे आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून जे आहे ते दिसून पडते. चुका करणे हे ऍक्टिव्हेट असण्याचं इंडिकेशन आहे. सर्वात महत्वाचं, एखाद्या वर्गामध्ये 3 मुलं जी आहेत ती चुकलेली आहेत 7 मुलांपैकी, आणि 4 मुलं जी आहेत त्यांची एकही चूक झालेली नाही, त्यातले काही बरोबर आहेत आणि त्यांनी हातच लावलेला नाही त्या एखाद्या उदाहरणाला. म्हणजे जे निष्क्रिय लोक असतात त्यांच्याकडून चुका होण्याची काही सुतराम शक्यता होत नाही. त्यामुळं चुका करणे हे ऍक्टिव्हेट असण्याचे इंडिकेशन आहे. त्याच्यामुळे चुका करणाऱ्यांकडे पॉझिटिव्हली पाहणे हा एक सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो क्लासरूम सिच्युएशनसाठी बोलतो आपण. हे चेंज द माइंडसेट अबाउट मिस्टेक्स ऑफ द स्टुडंट्स, नॉट टू रिस्ट्रेन देअर टीयर्स, हा एक धागा जो आहे तो आपण मुद्दाम सांगतोय. चुका करणं म्हणजे जिज्ञासू वृत्ती असणं आहे. चुका करणं म्हणजे चिकित्सक असणं आहे. चुका करणं म्हणजे संशोधक वृत्ती आहे. चुका करणं म्हणजे नवनिर्मिती आहे. चुका करणं म्हणजे नाविन्याचा शोध घेणं आहे. चुका करणं म्हणजे सर्जनशील वृत्ती विकसित करणं आहे. आउट ऑफ बॉक्स विचार करणं आहे चुका करणं जे आहे ते. पारंपरिक नसणं आहे चुका करणं म्हणजे. प्रवाहपतीत नसणं आहे चुका करणं म्हणजे. स्वतःचं एक स्वतंत्र मत असते त्यांना. चुका करणाऱ्या लोकांचं जे आहे ते मोनोटोनस मत नसतं. चुका जे आहेत, चुकांकडे वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला बघता येऊ शकतो. तेव्हा चुकांना फुलांमध्ये परिवर्तित करण्याचं सामर्थ्य निर्माण करणे हा एक सर्वात महत्वाचा पाठ जो आहे तो आहे. मन निरभ्र व्हावं म्हणून आहा साळुंखेचं पुस्तक आहे. मन निरभ्र व्हावं. त्यामध्ये आपण आपल्या अश्रूंचा आदर असेल आणि जेंडर डिस्क्रिमिनेशन जे आहे ते अगदी घरापासूनच सुरू होते आणि स्पेशली आईच्या तोंडून सुद्धा हे वाक्य ऐकायला मिळते, मुलांच्या बाबतीत स्पेशली. आणि ते असते की काय, मुलासारखा मुलगा, पोरासारखा पोरगा आणि रडत बसतो. म्हणजे रडण्याचा पूर्ण अधिकार किंवा ठेका जो आहे तो कोणी घेतलेला आहे, मुलींनी किंवा स्त्रियांनी घेतलेला आहे. आणि मुलांना किंवा पुरुषांना जे आहे ते रडण्याची, पब्लिकली रडण्याची मुभा नाही. आहा साळुंखे म्हणतात की टीयर्स आर द बोन टू द ह्युमन बिईंग. अश्रू ही दैवी देणगी आहे मानवाला मिळालेली जी आहे. त्याच्यामुळं अश्रूंना रोखणं वारंवार, अश्रूच्या माध्यमातून स्ट्रेस रिलीज करता येऊ शकतो. आपलं जे रेस्टलेसनेस आहे, अस्वस्थता, ती रिलीज करता येऊ शकते. त्याच्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही समान अधिकार आहे रडण्याचा जो आहे तो, आणि तो आपण इथे मुद्दाम सांगत आहे. नो कम्पॅरिझन, नो कॉम्पिटिशन. स्पर्धा नाही कोणाची तुलना नाही. हा एक भाव जो आहे तो क्लासरूम सिच्युएशन मध्ये, घरी दारी सर्व ठिकाणी आवश्यक आहे. आपण कम्पेअर करतो किंवा कॉम्पिट करतो म्हणजे कोणाला तरी हरवण्याचा भाव जो आहे तो आपल्या मनामध्ये असतो. कम्पेअर करणं हे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस ज्या लोकांनी ऍक्सेप्ट केलेले आहे ते कधीच एकमेकांसोबत कम्पेअर करणार नाही.
आपली कॉम्पिटिशन असू नये असं मुळीच नाही. आपली स्पर्धा जी आहे ती आपल्या स्वतःची असेल. मी आज गुड असेल तर उद्या बेटर असेल, उद्या बेटर असेल तर परवा बेस्ट असेल, परवा जे आहे ते बेटर दॅन द बेस्ट असेल. नो कम्पॅरिझन, नो कॉम्पिटिशन, हा भाव मुलांमध्ये निर्माण करणं. डेमोक्रेटिक वे ऑफ लर्निंग हा एक पार्ट आहे. त्यानंतर पेशन्स, पर्सिव्हरन्स, ट्रस्ट, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट कुणी करणं अभिप्रेत आहे? ऑब्व्हियसली इट इज रिलेटेड विथ द टीचर्स. हू इज गोइंग टू डेफिनेटली ऑब्व्हियसली वी पीपल, दॅट इज सेल्फ. इतर लोकांनी नाही, स्वतः डेव्हलप करणे. केव्हा? टिल द लास्ट ब्रीथ, नॉट अप टू द 58 or 60. टिल द लास्ट ब्रीथ. व्हाय? फॉर द कॉम्पिटन्सी. स्वतःला विकसित करण्यासाठी, स्वतःला एस्टॅब्लिश, फ्लरिश, एनरिच, एनहान्स करण्यासाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी. हाऊ? numbers of resources are there. Some of the samples are given here. रीडिंग, कॉन्फरन्सेस, ट्रेनिंग्स, वर्कशॉप, शिबिरं, लागतात एवढ्या गोष्टी ज्या आहेत ते करता येऊ शकतात. आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं, सातत्य ठेवणं हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. जे लोक फ्रीज झालेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये ते कधीही समोर जाऊ शकणार नाही. एक दिल्लीजवळ हापूड नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणी मी शिबिर केलं आम्ही जे आहे ते. आणि त्या ठिकाणी असणारे फॅकल्टी जे आहे त्यांनी एक वाक्य वापरलं होतं त्या ठिकाणी. हिंदीमध्ये वाक्य होतं की बहुत सारे लोग इस दुनिया में 35 में ही मर जाते हैं और 70 में दफनाए जाते हैं. बहुत सारे लोग इस दुनिया में 35 में ही मर जाते हैं और 70 में दफनाए जाते हैं. म्हणजे 35व्या वर्षी मेल्यावर काय त्याचा मृतदेह जपून ठेवतात का? नाही. ज्यांचं शिकणं थांबलं, ज्यांचं वाचन थांबलं, ज्यांचं अनुभव समृद्ध होणं थांबलं, ज्यांचं एनरिच, एनहान्स, एस्टॅब्लिश, एक्सप्लोअर होणं थांबलं, ज्यांचं माणसांची कनेक्टिव्हिटी थांबली, जवळजवळ त्यांचा मृत्यू झालेला असतो, त्यांना गाडणं किंवा जाळणं फक्त बाकी असते. त्यांना गाडू किंवा जाळू याच्यासाठी शकत नाही, तो मर्डर होऊ शकतो. शेवटचा श्वास घेतल्यावर लोक तयारच असतात आपली वाट लावायसाठी जे येते. त्यामुळं वाचन करणे आहे, कन्सिस्टंटली आपल्या स्वतःला डेव्हलप करत नेणे आहे, हे आपल्या जिवंतपणाचं आणि त्यातल्या बुद्धिजीवी लोकांचं जे आहे ते सर्वात महत्वाचं ते इंडिकेशन आहे. सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो. वयाचं बंधन आहे का? डेफिनेटली नाही. एनहान्समेंट, एनरिचमेंट, सीपीडी हॅज नो एज बॅरियर. इट हॅज नो एज बॅरियर. एक उदाहरण मी सांगेल इंग्लिशच्या बाबतीत. आम्ही नेहमी सांगतो कम्युनिकेशन स्किलमध्ये. अ लेडी फ्रॉम केरला who knows only 2 languages, that is Malayalam and English. She had started to learn the Russian language at the age of 79. And she proved herself to become the efficient listener, speaker, reader as well as the writer of Russian language at the age of 81. Within 3 years of span, she proved herself. Not only this, she was honored on behalf of Russian government with some or the other, one can say the gift or the award, because she was the eldest lady in the entire world who had started to learn the foreign language at the age of 79. I hope whosoever is there, that is 65 or 60 people or 50 people here, nobody is here of 79. Anybody? Nobody, including myself. कोणीही 79चं नाही. त्यामुळं हे इंडिकेट करते की लर्निंग हॅज नो एज बॅरियर. अ लेडी फ्रॉम नासा, एक रेफरन्स मी आपल्याला देईल. मुद्दाम हे रेफरन्सेस आपल्या समोर ठेवायसाठी म्हणून, आणि त्याला एक सिक्वेन्स पण मिळून जातो, त्यामुळे आपण ठेवलेस आपल्या पीपीटी मध्ये. नासामध्ये एक टेक्निकल फील्ड मधला IITचा एक ट्रूप जो आहे तो गेला व्हिजिट करायला. तिथे एक पांढरे शुभ्र केस असणारी वयोवृद्ध संशोधक महिला जी आहे, संशोधिका, तिथे बसलेली होती. तिचं वयाचं आणि एकंदर अपिअरन्स पाहून एका मिस्किल आणि मिस्चिवस मुलाने जे आहे तिला प्रश्न विचारला की मॅम, ती जी आहे ती तिचं एज साधारणतः 83 होतं, 83. आणि एका मिस्चिवस मुलाने प्रश्न विचारला, मॅम, इज इट युअर लास्ट प्रोजेक्ट? इज इट युअर लास्ट प्रोजेक्ट? वयाचं हे पाहून लगेच तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट हेल्प? इट्स नॉट माय लास्ट प्रोजेक्ट. Three projects are going to come in the recent future, which required minimum 30 years. If the average age is 100, I have to multiply my speed. Within 17 years, I have to complete all these 3 projects. What an attitude to look towards life. At the age of 83, she has such type of attitude to uplift, enhance herself. Many things one can put here. Lord Buddhaचा रेफरन्स आहे, सॉक्रेटिसचा रेफरन्स आहे, ओशोचा रेफरन्स देता येऊ शकतो आपल्याला. सॉक्रेटिसला जेव्हा ओरॅकल ऑफ डेल्फी नावाचा पुरस्कार मिळाला, तो स्पेशली चर्चेसच्या अथॉरिटीजला मिळायचा. तोपर्यंत बिशप्स, आर्च बिशप्स, प्रिस्ट्स वगैरे यांना.
नॉन चर्चेस अथॉरिटीला पहिल्यांदा डिक्लेअर झालेला होता पॅनलकडून, ज्युरीजकडून, आणि कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यावेळेस. त्याच्या शिष्यांनी, सॉक्रेटिसच्या शिष्यांनी, डिसायपल्सनी विचारलं. डिसायपल हा एक सुरेख शब्द आहे, सर्व लोकांना माहिती आहे, DISCIPLE, तो शिष्यासाठी आहे. इंग्लिशमधला डिसिप्लिन हा जो शब्द आहे तो डिसायपल मधून आलेला आहे. डिसिप्लिन, डिसायपल्स मस्ट हॅव डिसिप्लिन. शिष्य म्हटलं की त्यांच्याकडे शिस्त असलीच पाहिजे. सॉक्रेटिसला त्याच्या शिष्याने प्रश्न विचारला, सर, you are going to honor with such a prestigious award that is Oracle of Delphi in the recent future. After all, what do you know? नेमकं तुम्हाला काय माहिती आहे की एवढा मोठा पुरस्काराने तुम्ही सन्मानित होणार आहे? सॉक्रेटिसने स्पीच केलं आणि त्यांना उत्तर दिलं की द ओनली थिंग आय नो दॅट आय नो नथिंग. मला एकच गोष्ट माहिती आहे की मला काहीच माहिती नाही. सॉक्रेटिस सारखा तत्ववेत्ता जो आहे तो जर आपल्या आयुष्याच्या अशा ठिकाणी तसं उत्तर देऊ शकतो तर डेफिनेटली कन्सिस्टन्सी इन प्रोफेशनल डेव्हलपमेंट याला किती अनन्यसाधारण महत्व आहे हे सुद्धा पाहायला मिळू शकते. ओशोंचं एक छान वाक्य आहे की परफेक्शन इज डेथ, इम्परफेक्शन इज लाईफ. ज्या ज्या लोकांना आपण परफेक्ट आहे असं वाटते त्यांचा जवळजवळ मृत्यू झालेला असतो. ज्यांना इम्परफेक्ट आहे असं वाटते त्या लोकांचा जो आहे तो जिवंत असण्याचं ते इंडिकेशन आहे. कार्वरचं एक वाक्य आपल्याला पाहायला मिळते सीपीटीच्या संदर्भात, नथिंग इज इनसिग्निफिकंट इन द एंटायर वर्ल्ड व्हेन वी थिंक सिग्निफिकंटली. जगात शुल्लक, फालतू, टाकावं असं काही नसतं जेव्हा सिग्निफिकंटली एखाद्या गोष्टीकडे आपण विचार करतो त्यावेळेस. अलेक्झांडर फ्लेमिंग नावाच्या व्यक्तीने नाकात असणाऱ्या म्युकसला शेंबडाकडे सुद्धा पॉझिटिव्हली पाहिलं, सिग्निफिकंटली पाहिलं, आणि पेनिसिलिन नावाच्या शोधाचं मूळ जे आहे ते आपल्या नाकातला म्युकस ठरला. अनंत उदाहरणं आपल्याला देता येऊ शकते. बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा डिससॅटिस्फॅक्शन often leads to our success. Dissatisfaction as far as skills are concerned, dissatisfaction as far as knowledge is concerned, dissatisfaction as far as experience is concerned, असं ते म्हणतात. Once you become satisfied, we become dead. हे सरळ सरळ दिलेलं आहे. Dissatisfaction is an indication of your aliveness. हे सरळ सरळ आहे. कलाम साहेबांचं एक वाक्य आपण इथे सांगूया आणि पुढे मग कन्क्लूड करता येईल मला वाटते, बिकॉज टाइम डझंट परमिट मी. कलाम साहेबांचं इग्नायटेड माइंड्स नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये रिस्क जो फॅक्टर आहे, रिस्क ज्याला आपण जोखीम पत्करणं म्हणतो, शिक्षकी पेशामध्येच नाही तर ओव्हरऑल आपल्या आयुष्यामध्ये जोखीम पत्करण्याची वृत्ती जी आहे ती प्रत्येक लोकांनी, प्रत्येक व्यक्तीने जी आहे ती डेव्हलप करणे, विकसित करणं गरजेचं आहे. कलाम साहेब रिस्कच्या संदर्भात त्या ठिकाणी म्हणतात की ह्युमन बिईंग शुड नॉट हेजिटेट टू टेक द रिस्क. माणूस म्हणून मला रिस्क घेण्यासाठी मुळीच घाबरायचं, हेजिटेट होण्याचं कुठलंही कारण नाही. ह्युमन बिईंग शुड नॉट हेजिटेट टू टेक द रिस्क because the birth of human being itself is the great risk taken by our great mother. आपल्या आईने घेतलेल्या जोखमीतूनच माणसाचा म्हणजे तुमचा माझा जो जन्म झालेला आहे. त्याच्या पुढे ते असं म्हणतात की द लेडी ऑर द मदर हु नोज द डेथ रेट्स अँड द स्टॅटिस्टिक्स इन प्रेग्नन्सी. ज्या आईला, पांढरपेशा आईला, शिकलेल्या आईला हा जो रेशिओ आहे की 100 आयांमध्ये 8-10 आया मरू शकतात बाळाला जन्म देत असताना, ते पुढे असं म्हणतात की शी इज ऑल्सो रेडी टू टेक द रिस्क. ती सुद्धा आपल्या बाळाला जन्म देण्यापासून नाकारत नाही. कलाम साहेब पुढे असं म्हणतात की अनलेस अँड अंटिल वी टेक द रिस्क वी कांट क्रिएट समथिंग न्यू अँड इनोव्हेटिव्ह. जोपर्यंत आपण जोखीम पत्करणार नाही तोपर्यंत सुतराम शक्यता नाही तुमच्या माझ्या हातून नवनिर्मिती होण्याची. त्याच्यामुळं मला बिंग द टीचर म्हणून नवनिर्मिती करण्यासाठी, काहीतरी नवोपक्रम करण्यासाठी, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी जोखीम पत्करणे. जोखीम कोणाची? तर क्रिटिसिझमची, टीकाकारांची, लोकांच्या ओरडा करण्याची, लोकांच्या जे काही असेल ऑब्जेक्ट ऑफ क्रिटिसिझम किंवा कंडेमनेशन बनण्याची माझी माइंडसेट जो आहे तो तयार करणे. इंग्लिशमध्ये छान कोट आहे की व्हेन यू आर द ऑब्जेक्ट ऑफ क्रिटिसिझम यू आर ऑन द राईट ट्रॅक. तुम्ही जेव्हा कोणाच्या तरी टीकेचे लक्ष जेव्हा असतात तुम्ही त्यावेळेस राईट ट्रॅकवर असतात. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी आपला माइंडसेट तयार करणं हा एक सर्वात महत्वाचा पार्ट आहे. एका टी शर्टवर मला एक वाक्य पाहायला मिळालं आणि ते वाक्य होतं की आय डोंट नो एव्हरीथिंग बट आय एम डाईंग टू लर्न एनिथिंग. मला साऱ्याच गोष्टी माहिती नाही, आय डोंट नो एव्हरीथिंग. बट दुसरं वाक्य महत्वाचं आहे की आय एम डाईंग टू लर्न एनिथिंग. टू बी डाईंग टू हे फ्रेज फारच खतरनाक आणि छान आहे. टू बी डाईंग टू काय वाटेल ते. मेनी पीपल आर डाईंग टू डाय देअर हेअर्स, दॅट इज डाय देअर हेअर्स, म्हणजे ज्यांचे फार कमी केस राहतात. टू बी डाईंग टू मीन्स असुसलेलं असणे, काय वाटेल ते करण्याची तयारी असणे. दॅट्स आय एम डाईंग टू लर्न एनिथिंग. साऱ्याच गोष्टी मला माहिती नसेल पण बिंग द टीचर म्हणून, बिंग द स्टुडंट म्हणून मला कोणतीही गोष्ट माहीत करून घेण्याची काय असेल तयारी असेल. टीचर म्हणून काही गोष्टी माझ्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन म्हटलेलं आहे पण ते चुकीचं आहे. मला असं वाटतंय की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ वन. एका तरी गोष्टीमध्ये माझं जे आहे ते प्रभुत्व असेल.
बी अ क्रिटिक नॉट द सिनिक, बी द स्मॉल आय नॉट द कॅपिटल आय. कॅपिटल आय आणि स्मॉल आयचं एक उदाहरण आपल्याला देईल आणि ते मग थांबतोच. कॅपिटल आय जो आहे तो मोठा जरी असेल तरी त्याचं एकंदर शेप लेवलवर जे आहे ते त्याचं सीमित केलेलं आहे. त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते सीमित आहे. त्याचे जर आकार फंक्शनिंग पाहिलं तर कॅपिटल आय जो आहे, तुम्हाला जर ऍक्सेप्टन्स आपला वाढवायचा असेल, आपलं स्वीकारार्हता जर प्रशस्त करायची आपल्या स्टाफमध्ये, आपल्या सर्व समाजामध्ये, तर आपला ऍटिट्यूड जो आहे तो कॅपिटल आय सारखा नसावा. त्याचं फंक्शन जर पाहिलं तर कॅपिटल आय जो आहे तो एक तर स्वतःला वेगळा समजतो, आय एम अ बॉय वेगळा राहतो, किंवा एखाद्या शब्दामध्ये आला तर तो पुढे पुढे करतो. इंडियासारख्या शब्दामध्ये सुरुवातीला राहतो. कॅपिटल आय मध्ये नसतो किंवा शेवटी नसतो. त्याच्यामुळे फंक्शन लेवलवर कॅपिटल आय सारखा ऍटिट्यूड जो आहे तो माणसाला ऍक्सेप्टन्स जे आहे ते मिळून देत नाही. या उलट आपला ऍटिट्यूड किंवा वृत्ती जी आहे ती स्मॉल आय सारखी असावी म्हणतात. स्मॉल आय जे आहे ते छोटा आहे, त्याच्या डोक्यावर टिंब आहे, ते समाज ऋणाचं टिंब आहे असं म्हणतात. त्याचं फंक्शन जर पाहिलं तर तो ऍडजस्ट विथ द सर्कमस्टान्सेस हे इंडिकेट करते. कॅपिटल आय स्मॉल आय असा आहे की परिस्थितीनुसार स्वतःला मोल्ड करतो. स्मॉल आय जो आहे तो सुरुवातीला गरज आहे त्याची, तर आय एन इन सारख्या शब्दामध्ये सुरुवातीला असतो. त्याची गरज मध्ये आहे, SIT सीट सारख्या शब्दामध्ये मध्ये पण राहत होतो. त्याची गरज शेवटी आहे, सर्वांना समोर जाऊ द्यायचं आणि मागे राहायचं आहे, त्यावेळेस तो HI हाय सारख्या शब्दामध्ये हाय हॅलो मध्ये शेवटी पण राहतो. माझे स्वीकारार्हता माझ्या स्टाफमध्ये, माझ्या विद्यार्थ्यांकडून, माझ्या पालकांकडून, समाजाकडून जर माझी प्रशस्त करायची असेल तर माझा ओव्हरऑल ऍटिट्यूड जो आहे, वृत्ती जी आहे ती स्मॉल आय सारखी असली पाहिजे. मोल्ड करणे, फ्लेक्झिबल असणे, लिबरल असणे, ऍडजस्ट विथ द सर्कमस्टान्सेस, परिस्थिती जुळवून घेणे. या अँगलनी जे आहे ते स्वतःला डेव्हलप करत करत आपण निवूया. आपल्या फिजिकल ब्युटी जी आहे ती आपल्या हाती नाहीच आहे मुळात. वन कॅनॉट सस्टेन इट सेल्फ फॉर एव्हर. पण आपली इंटेलेक्च्युअल ब्युटी जी आहे ती इंटेलेक्च्युअल ब्युटी नक्की जी आहे ती आपल्या हाती आहे. इंटेलेक्च्युअल ब्युटीला ब्युटिफाय करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी जे आहे ते आपल्याकडे असणारा जे ब्युटी पार्लर आहे ग्रंथालय नावाचं, तिथे असणारे जे वेगवेगळे कॉस्मेटिक्स आहे त्याचा आपण आयुष्यभर वापर करूया. आणि मी समजा फिजिकली खूप हँडसम असेल, मी इंटेलेक्च्युअली सुद्धा स्वतःला ब्युटिफाय केलं असेल, पण मी हेक्कड आहे समजा, मी नॉन कोऑपरेटिव्ह आहे, मी ऑरोगंट आहे, म्हणजे माझी कोणती ब्युटी मिसिंग आहे तर माझ्याकडे ब्युटी ऑफ बिहेवियर मिसिंग आहे. त्याच्यामुळे ब्युटी ऑफ बिहेवियर, आपल्या वर्तन सौंदर्य फुलवण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करणे. ब्युटी ऑफ बिहेवियरच बिंग द टीचर म्हणून जे आहे ती माझी स्वीकारार्हता जी ती प्रशस्त करते. विद्यार्थ्याच्या मनामध्ये व्हाया मेंदू मी हृदयापर्यंत जाण्यासाठीचा माझा प्रवास जो आहे तो प्रशस्त करणे, हे शिक्षकी पेशाचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. मी इतर कोणाचे गुड बॉक्समध्ये नसलो तरी चालेल, मॅनेजमेंटच्या गुड बॉक्समध्ये, माझ्या अधिकाऱ्यांच्या गुड बॉक्समध्ये नसलो तरी चालेल, पण मी विद्यार्थ्यांच्या गुड बॉक्समध्ये कायम राहण्यासाठी माझही धडपड असेल, तोच प्रयत्न असेल. म्हणून आज जेवढे काही शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आज जॉईन झालेले आहेत या वेबिनारला, त्या सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही कायम विद्यार्थ्यांच्या गुड बॉक्समध्ये राहण्यासाठी चा प्रवास जो आहे तो तुमचा कायम सातत्यपूर्ण प्रयत्न जे आहे तुमच्याकडून हो. तुमच्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी येऊ, तुमच्या आयुष्यामध्ये अनंत संकट येऊ, त्या अडचणी आणि संकटांची उत्तरं जी तुम्हाला तात्काळ न सापडू त्यासाठी तुम्हाला शेकडो पुस्तकांचं वाचन करावं लागो असा शाप देऊन मी थांबते. थँक्यू आणि गुड नाईट मॅम. येस येस सर, ऍक्च्युली खरं तर टीचिंग अँड लर्निंग अ जॉयस प्रोसेस हा एका तासामध्ये संपणारा विषय नाही आहे. तरी सुद्धा Exactly. तुम्ही थोडक्यात जेवढं काही सांगितलं, आम्हाला गाईड केलं, ते खूपच अप्रतिम होतं. आणि जे तुम्ही कोट्स, जे काही मी सुद्धा काफी नवीन कोट्स जे तुमच्या तोंडून ऐकले ते पण खूपच सुंदर होते. म्हणजे ते मी सगळे नोट डाऊन केलेत साइड बाय साइड तुम्ही बोलताना. आणि प्लस बाकी लर्निंग हॅज नो एज बॅरियर हा जो एक कॉन्सेप्ट तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पण तो रिअल लाईफ मध्ये अंमलात आणणे हे सगळ्यांकरता इम्पॉर्टंट आहे ऍज अ टीचर Yeah. म्हणून. आणि बाकी सगळं तर जे CPD वाले जे तुमचे टॉपिक्स होते, हु, वेन, वाय, हाऊ, ते पण अमेझिंग होते. तर कोणाला काही अजून काही क्वेश्चन वगैरे आहेत का सरांकरता? सो दॅट मग जर असतील तर मग सर त्याचं उत्तर देतील. काही नक्कीच. असतील तर ठीक आहे. शेवटच्या स्लाइड मध्ये सुद्धा आपण मुद्दाम लिहिलाय की स्काय इज द लिमिट इज द लिमिटेड स्टेटमेंट. स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट इन द एज्युकेशन फील्ड. करेक्ट. मी एक फीडबॅकची लिंक पाठवते आहे चॅटमध्ये, तर प्लीज ती फीडबॅकची लिंक द्या. लिंक भरा सगळ्यांनी. आणि ऍक्च्युली मला सुद्धा एक कोट आठवलं की एज्युकेशन इज नॉट द फिलिंग ऑफ अ पेल बट द लाइटिंग ऑफ अ फायर.
And Yeah. your talk ignited that fire actually within us, encouraging a shift towards the growth and understanding without comparison or competition. And sir, we deeply appreciate your wisdom and the guidance you have provided today. Thank you so much, ma'am. Yes. And thank you So I all. think there is no questions from other teachers' side. So thank you all the educators who are a part of today's webinar. The recording will be uploaded on the YouTube, and the YouTube link will be shared with you all. Yeah. Thank you so much, sir. Thank you, ma'am. Yes. And thank you all. Yes, thank you all the participants. Good evening. I'm ending the call now. Yeah.